प्रत्येक महिलेचा सन्मान होणे काळाची गरज। अमरावती प्रतिनिधी नितीन टाळे, कावली येथे जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित महिला मेळाव्यात प्रत्येक महिलेचा सन्मान होणे ही आजच्या काळाची गरज असल्याचे प्रतिपादन मान्यवरांनी केले। मॉर्निंग वॉक ग्रुप, तक्षशिला सार्वजनिक वाचनालय आणि लोकमत सखी यांच्या संयुक्त विद्यमाने तक्षशिला वाचनालयात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महिला सरपंच चंदाताई जांभळे होत्या, तर प्रमुख अतिथी म्हणून रेखाताई कोकणे, मनीषा भुसारी आदी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात मासाहेब जिजाऊ आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली। या महिला मेळाव्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या तब्बल 22 महिलांचा यावेळी सत्कार करण्यात आला। आजच्या धकाधकीच्या जीवनात ग्रामीण भागातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान क्वचितच केला जातो, केवळ त्यांच्या कामाची प्रशंसा केली जाते। त्यामुळे प्रत्येक महिलेचा सन्मान हा दररोज व्हायला हवा, असे मत मनीषा भुसारी यांनी व्यक्त केले। तसेच जगातील अनेक यशस्वी महिलांच्या पाठीशी पुरुषांचे सहकार्य असते, त्यामुळे आजच्या युगातही कर्तृत्ववान महिलांच्या मागे पुरुषांचा हात असणे आवश्यक असल्याचे मत रेखाताई कोकणे यांनी व्यक्त केले। कार्यक्रमाची प्रस्तावना प्राध्यापक सूर्यकांत रोडगे यांनी केली। सूत्रसंचालन नितीन टाळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन विनय खाकसे यांनी केले। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्योती भातपिरे, राजेंद्र ठाकरे, गणेश गावंडे, रंजनाताई रंधे, राधाताई यादव, सपना पाटील, मेघा हिवरे, विशाखा खाकसे, अस्मिता ठाकरे, राजश्री बुगल, शीला खरकाडे, मंगला गायकवाड, छाया रोडगे, जोशना गावंडे आदींनी विशेष परिश्रम घेतले। कार्यक्रमास परिसरातील मोठ्या संख्येने महिला व पुरुष उपस्थित होते।